पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोमवारी 6 जानेवारी रोजी रत्नागिरी येथील माहेर वृद्धाश्रमात फळे वाटून पत्रकार दिन साजरा करण्यात आला। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सचिव विश्वास आरोटे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबवले जातात। यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, भोसलेवाडीचे रत्नागिरी स्थित सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले यांच्या पुढाकाराने वृद्धाश्रमात फळे वाटप करण्यात आले। यावेळी संदीप सुतार, संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे व अन्य मान्यवर उपस्थित होते। आमचे सहकारी मित्र विशाल भोसले सातत्याने आपल्या माहेर वृद्धाश्रमाच्या बऱ्याचशा गोष्टी सांगत असतात किंवा कोणीतला आजारी असलं किंवा काही तर अडचणी असल्या, कार्यक्रम असलं तर ते आमच्याशी शेअर करतात की आज वृद्धाश्रमात असं केलं तसं केलं। ते पाठीमागे एक केस झाली तुमच्याकडे रुग्णवाहिकेतनं, त्यांनी स्वतः ती व्यक्ती दुर्दैवानं वाचवता आली नाही, पण त्यांनी जी धावपळ केली ती कौतुकास्पद आहे। अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यांच्या की आपल्याला अन्नदान वाटप म्हणा किंवा बाकीचे जे सहकारी आहेत आमचे मित्र विशाल भोसले सातत्यानं ते आमच्या उमरजवळच्या भोसलेवाडी गावचे सुपुत्र आहेत, पण ते इथं स्थायिक आहेत। पण भोसलेवाडीत तुम्हाला सांगतो जसं त्यांचं इथं रत्नागिरीत काम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट काम त्या भागात त्यांनी म्हणजे भोसलेवाडीत केले। तिथे सामाजिक कार्यात वेगवेगळ्या सहभाग असतो। पत्रकार दिन हा कराड तालुक्यात साजरा करण्याची प्रथा पहिल्यांदा भोसले साहेबांनी सुरू केली। ग्रामीण भागातल्या पत्रकारांना गावात बोलवायचं, त्यांचा यथोचित सत्कार करायचा आणि ते जे काम करतात त्यांना प्रेरणा देण्याचं काम इथं म्हणजे असा पायंडा त्यांनी रचला। अतिशय चांगलं काम आहे। मी मनापासून आमच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो की अशा पद्धतीचं एक समाजाला प्रेरणा देण्याचं काम आणि समाजात जे चांगलं काम करत त्यांना ताकद देण्याचं काम भोसले साहेबांसारखे आमचे सहकारी मित्र करत असतात। आता मगाशी या कार्यक्रमाचं नियोजन झालं, कांबळे सरांना फोन लावला भोसले साहेबांनी, कांबळे सर पण बाकीची कामं सोडून इतर उपलब्ध झाले, त्यांचाही मी मनापासून आभार मानतो। खरं तर हा माहेर वृद्धाश्रम हा वृद्धाश्रम नसून हा आनंद आश्रम झाला पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून एक चांगलं व्यवस्थापन इथं राबवलं पाहिजे। कारण काय होतं की आपल्या स्वेच्छेनं आपण कधी वृद्धाश्रमात येत नाही, पण जी सामाजिक परिस्थिती आजूबाजूला आपल्याला निर्माण होते त्यामुळे आपल्याला इथं येणं भाग पडतं। परंतु समाजामध्ये सुद्धा प्रबोधन होऊन की हे वृद्धाश्रम आहेत ते आनंदाश्रम व्हावे आणि आमचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत वसंतराव मुंडे साहेब यांच्याशी मी चर्चा करून त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांबरोबर थेट संबंध आहेत, बाकीच्या मंत्री महोदयांबरोबर थेट संबंध आहेत, विधिमंडळ पत्रकार जे आहेत आपल्या मंत्रालयाचं सगळं प्रसिद्धीचं काम बघतात ते आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत। तर त्यांच्यावर मी चर्चा करून आपला वृद्धाश्रम आणि महाराष्ट्रातले इतर वृद्धाश्रम आहेत यांना शासनामार्फत बाकीच्या योजना कशा मिळतील, आरोग्य सुविधा कशा चांगल्या मिळतील यासाठी मी त्यांच्यावर चर्चा करतो आणि आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने पण आपल्या वृद्धाश्रमाला आणखी कशी मदत करता येईल यासाठी मी येणाऱ्या काळात नक्की प्रयत्न करतो। विशाल भोसलेंचे आम्हाला त्याबद्दल सहकार्य असते। जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही, आपण बऱ्याच वेळापासून थांबलोय। मनापासून आपलं आभार मानतो आणि आपल्याला आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो, आनंदी जीवन मिळावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। पत्रकार दिन सर्व पत्रकार मित्रांना आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा। हे आमचे मित्र प्रवीण कांबळे खास साताऱ्यावरून आलेले आहेत इथं आपल्या इथं आणि आज ते म्हटले इकडं तिकडं कुठं न जाता तुमच्या सोबत पत्रकार दिन करायचा। त्याचबरोबर आमचे संदीप सुतार हे म्हटले की आपण आज वृद्धाश्रम मध्ये जाऊया, माहेरमध्ये जाऊया आणि माहेरमध्ये आपल्या सर्व लोकांसोबत कार्यक्रम करूया आणि असा योगायोग आहे। भरपूर कार्यक्रम झाले पण कांबळे सरांच्या बरोबर कार्यक्रमाचा योगायोग आला नव्हता, तो आज आला आणि एक आपलं पत्रकार दिनानिमित्त एक फळांचं वाटप म्हणून एक छोटासा कार्यक्रम आहे आणि एवढंच मी बोलतो, जास्त काय बोलत नाही आणि सर्वांना पत्रकार दिनाच्या आपल्यातर्फे शुभेच्छा देतो पत्रकार बांधवांना। आज पत्रकार दिन आहे त्यामुळे पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्या माहेर संस्थेमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आणि फळ वाटप करण्यासाठी
कांबळे साहेब आलेले आहेत, सुतार सर आलेले आहेत, तसेच आपले भोसले सरही आहे. तर आज पत्रकार दिन असल्यामुळं तो निमित्त साधून आपल्याला भेटण्यासाठी आणि फळ वाटप करण्यासाठी सगळी मंडळी आपल्याकडे आलेत. पत्रकार दिनाचं औचित्य हे पत्रकार दिन हा सगळीकडे साजरा केला जातो, तसंच तो आपल्याकडे साजरा करण्यासाठी ते लोक आलेत. माहेर या संस्थेमध्ये तिथे आपण सगळेजण राहतो. आपल्याला अनेक लोक समाजातली भेटायला येतात, बोलायला येतात, काही वस्तू घेऊन येतात, देणगी घेऊन येतात. तर ही आपल्या सगळ्यांसाठी असते आणि आपण एक समाजाचा एक भाग आहोत, ही भावना समाजामध्ये रुजलेली आहे आणि तीच भावना ते घेऊन आपल्याकडे येत असतात. तर आज ही सगळी मंडळी आपल्याकडे आलेत, त्यांचं मी आपल्या संस्थेमध्ये स्वागत करतो.